हे बघा, हे रिमोट आहे, हा ड्रोन आहे आणि हे आहे शेतातलं घर. आता हे तुम्हाला ड्रोन मध्ये दाखवतो वरनं कसं दिसते. नमस्कार मित्रांनो, माझ्या व्लॉगमध्ये मी खूप दिवसानंतर व्लॉग चालू करतोय, कारण की सगळ्यांना माहिती आहे मी इलेक्शनमध्ये बिझी होतो. मी तुम्हाला कल्पना पण दिली होती, त्यामुळं आता मी व्लॉग चालू केलेला आहे खूप दिवसानंतर. आणि मी आता शेतामध्ये आहे. खूप दिवसापासून तुम्हाला सांगायचं होतं, कारण की इलेक्शन पिरियडमध्ये खूप प्रचार चालू होता. दिवस रात्र झटून आम्ही प्रयत्न केलेले आहेत. सकाळी 4 तास, तुम्हाला पटत नसेल, सकाळी 4 तास, संध्याकाळी 4 तास, दुपारी 1-2 तास, असे सलग दिवसाचे 9-10 तास आम्ही चालत होतो प्रचाराला. त्यामुळं कष्ट इज रिअल. बघू आता जनतेचा कौल काय. 100% प्रयत्न केलेला आहे. जिथे जिथं आम्हाला, ज्या वेळेला मला व्हिडिओजद्वारे रियालिटी लोकांना दाखवायची होती त्यावेळेलाच दाखवली, कारण की लोक जागृत झाली पाहिजेत, त्यानुसार वोटिंग केलं पाहिजे. त्यामुळे आपण प्रयत्न केलेला आहे. शेवटी जनतेचा कौल आहे, काय करतील काय नाही. मी पण एक्सायटेड आहे. बघू आता देवाच्या कृपेने काय काय होते. आणि अनेक तुम्हाला चांगली गोष्ट सांगायची होती की आपण एक मोठी खरेदी केलेली आहे. ती खरेदी म्हणजे ड्रोन घेतलेला आहे. मी प्रोफेशनल ड्रोन घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला ड्रोन दाखवतो. मी आता शेतामध्ये आहे. ऊस गेलेला आहे आमचा पूर्ण. इकडं खाली भाताची मळणी चालू आहे. त्यामुळे आता जस्ट ट्रॅक्टर वगैरे काल झालेलं मारून. काल थोडं शूटिंग केलं मी, ते पण दाखवतो तुम्हाला. आणि आता ड्रोन आणला आहे, मी तुम्हाला ड्रोन दाखवतो. वाईट, दिस इज माय ब्रँड न्यू ड्रोन. DJI Mini 5 Pro घेतलेला आहे आपण ड्रोन. आणि हा ड्रोन मला वाटते 15 दिवस मागच घेतला आहे. आणि जास्त यूज पण झाला नाही, कारण की इलेक्शनमध्ये बिझी होतो मी. मोस्टली थोड्याच रील टाकलेल्या आहे ह्याच्या. आणि रील तुम्हाला आता बघायला भेटतील, कारण की इंस्टाग्रामवरती टाकल्यात भरपूर रील ड्रोनच्या. पण काय होतं आहे, यूट्यूबला थोडं कॉपीराईट स्ट्राईक्स येतं, त्यामुळे ते व्हॉइस ओव्हर देऊन मी रील टाकलेले आहेत. त्या मी तिथं अपलोड करू शकलो नाही. त्यामुळे इथं मी करेन, बघतो आता काय काय येते, कसं होतं आहे. पण बघा आता, हे बघा, हे रिमोट आहे, हा ड्रोन आहे. आणि ज्यांना माहिती आहे, हा ड्रोन फुल प्रोफेशनल ड्रोन आहे. त्यामुळं याचा विषय लय हार्ड आहे, कारण की हा ड्रोन जवळजवळ असा वरती, म्हणजे हाय तसा फ्लॅट वरती गेला, स्ट्रेट असं गेला. वर्टिकल मला वाटतं आकाशात हायचं स्ट्रेट गेला, की याचं 1 किलोमीटर प्लस रेंज आहे. आणि असा जर बघायला गेलं हॉरिझॉन्टल, तर याची रेंज जवळजवळ ड्रोनची किती असेल अंदाजे? जवळजवळ या ड्रोनची रेंज 20 किलोमीटर प्लस आहे. मी आतापर्यंत 7 ते 8 किलोमीटर उडवला आहे. माझं धाडस होऊन झालं आहे. बघूया आता हळूहळू मी उडवीन, काय प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला पहिल्याच ड्रोनमध्ये मी तुम्हाला आमचं शेत दाखवतो. शेतात मळणी चालू आहे आणि तुम्हाला पूर्ण शेत दाखवतो. तुम्ही बघा, एन्जॉय कराल तुम्ही, बघा. आणि याला 3 बॅटरीज आहेत. 3 बॅटरीज आहे, ॲक्सेसरीज आहेत वेगवेगळे. आणि दिस इज ड्रोन. आणि माझा पहिला प्रोफेशनल ड्रोन आहे. मी लई खुश आहे. काहीतरी मी स्वतः जीवावर काहीतरी घेतले, ह्याचा मला आनंद असतो. कायम प्रत्येक गोष्ट जी मी घेतोय ते प्रत्येक गोष्टीत मला आनंद असतो, कारण की मी स्वतःच्या हिमतीवर घेतोय. कारण की काय माहिती आहे, जेव्हा मी आयफोन वापरायला चालू केला 6 पासून ते 11 पासून 13 Pro Max, मी सगळं माझ्या स्वतःच्या जीवावर घेतलंय, ना की घरच्यांवरती नाही. मला जी गोष्ट पाहिजे आहे मी 100% घेतोय. मला जे हवं असते ते मी घेतोय, म्हणजे घेतोयच. भले वरचं खाली होते, मी घेतोयच. आता सांगण्याचं मोठेपणा नाही. तुम्ही याची रेंज काय सगळ्यांना माहिती कितीचा आहे हा ड्रोन, काय मला सांगण्याचा मोठेपणा काय नाही आहे. आणि काय विषय आहे, जी गोष्ट मी स्वतःच्या जीवावर जी घेतोय, त्या गोष्टीत आनंद जो आहे तो कुठंच मला आनंद भेटत नाही. त्यामुळं पोरांना पण मी सांगतोय, घरात रडून घेऊ नका कुठल्या गोष्टी. पाहत ना, स्वतः कष्ट करा, स्वतः कमवा आणि मगच घ्या. उगाच मी एखादा मोबाईल घेतला, आयफोन घेतला, मी गेलो EMIवर घेतला, जाऊन भरतोय मी महिन्याला 500-600 रुपये भरतोय महिन्याला. असं करू नका, त्रास देऊ नका घरच्यांना. काय असेल ते कष्टानं घ्या, मिळवा आणि आनंद घ्या. बाकी सांगण्याचा उद्देश हा एकच आहे. आता लईला मोडायचं आहे आपल्याला, आकाशात सुट्टी नाही. चला तुम्हाला दाखवतो मी शेत. हे आहे शेतातलं घर. आता हे तुम्हाला ड्रोनमध्ये दाखवतो वरनं कसं दिसते. हे
हे आहे शेतातलं घर जे की जुन्या काळातलं आहे तसं जपून ठेवलेलं आहे. आणि ही आहे बाग जे की स्टार्टिंगला मी व्लॉग शूट केला होता. आणि बघू शकता इथं शेततळ पण आहे आणि जी काजी झाडं लावलेली आहेत काजू त्या साईडला. आणि हा आहे गोठा, म्हशीचा गोठा आमचा. बघा गाई वासरू सगळे कसे आहेत, मस्तपैकी त्यांना सोडलेलं आहे मोकळं दुपारच्या वेळेत. शेताच्या बरोबर खालच्या साईडला नदी आहे आमची इथं, त्यामुळे पाण्याची काही कमी नाही. आता मळणी चालू आहे, तुम्हाला दाखवतो चला. भाताची मळणी चालू आहे आमच्या शेतात, तुम्ही बघू शकता. आता बायका इंटरव्ह्यूला गेलेल्या आहेत जेवायला. आणि मी खूप दिवसांनी व्लॉग शूट करायला लागलोय आज. बघा डायरेक्ट शेतात. पॉप हा होय, बोलून घ्यायचं जाते आपल्या आपण, बोलून घ्यायचं जाते आपल्या आपण. मग तुम्ही दिसता की त्याच्यात, मग दिसला की. तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.